विद्यार्थी मित्र हो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र या पेपरांतर्गत केन्सच्या रोजगारविषयक सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना कन्झम्पशन फंक्शन म्हणजेच उपभोग फलन म्हणजे काय या संकल्पनेविषयी आज या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. आत्तापर्यंतच्या विश्लेषणामध्ये या अगोदरच्या लेक्चरमध्ये y=c+i+g हे समीकरण आपण पाहिलं. त्याचा अर्थ असा होतो की उत्पन्न बरोबर उपभोग खर्च, खाजगी उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च, खाजगी गुंतवणूक खर्च अधिक शासनाचा उपभोग आणि गुंतवणुकीवरला खर्च मिळून एकूण उत्पन्न, अशी ती समीकरणाची व्याख्या किंवा स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. या समीकरणातील उपभोग खर्च हा परिणामकारक मागणीचा एक प्रभावी घटक आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि उपभोग खर्च हा एकूण उत्पन्नावर अवलंबून असतो हे या ठिकाणी स्पष्ट होतं. या ठिकाणी आपण उपभोग आणि उत्पन्न, उपभोग खर्च आणि उत्पन्न यांचा संबंध काय आहे, उत्पन्न आणि उपभोग खर्च यांचा संबंध हा आपण उपभोग फलन, उत्पन्न आणि उपभोग खर्च यांचा संबंध हा आपण उपभोग फलन याद्वारे स्पष्ट करत असतो. कन्झम्पशन फंक्शन यालाच म्हणायचं आहे की उत्पन्न आणि उपभोग खर्च यातील संबंध. आता हा जो संबंध आहे यांच्यातला तो आपण या ठिकाणी पाहत असताना समाजाचं जे एकूण उत्पन्न आहे, समाजाचं एकूण उत्पन्न जे आहे हे समाजाच्या एकूण खर्चा इतकं असतं. समाजाचं एकूण उत्पन्न हे समाजाच्या एकूण खर्चा इतकं असतं, म्हणजे ते समान असतं हे आपण या अगोदरच्या विश्लेषणात पाहिलेलं आहे. उत्पन्नामधून उपभोग खर्च, एकूण खर्चातला भाग उपभोग खर्च, उत्पन्नातून उपभोग खर्च जर वजा केला तर जे शिल्लक राहते उपभोगात, उत्पन्नातून, एकूण उत्पन्नातून एकूण उपभोग खर्च जर वजा केला तर जे शिल्लक राहते त्याला आपण बचत असं म्हणतो. आणि ही बचत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना, ही बचत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना उपलब्ध करून दिली जाते. आणि याच रकमेतून भांडवली वस्तूची खरेदी होते. याच रकमेतून भांडवली वस्तू खरेदी केल्या जातात. म्हणून बचत जेवढी झाली त्या बचती एवढीच भांडवली वस्तूवरील खर्च, जेवढी बचत झाली त्या बचती एवढाच भांडवली वस्तूवरचा खर्च झाला. म्हणजे या ठिकाणी एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च समान होतो. परंतु तसं जर झालं नाही, म्हणजेच बचती एवढा भांडवलावरचा खर्च, भांडवली वस्तूवरचा खर्च जेवढी बचत झाली तेवढा जर झाला नाही तर काय होईल, आज जेवढी बचत आपण केली तेवढी उद्या गुंतवणूक होणार नाही. आणि गुंतवणूक न झाल्यास जेवढी बचत केली तेवढी भांडवली वस्तूवर खर्च न केल्यामुळं तेवढी गुंतवणूक, बचती एवढी होणार नाही. आणि गुंतवणूक तेवढी न झाल्यामुळं उद्याचं येणारं उत्पन्न आहे हे कमी होईल. आणि उत्पन्न जेव्हा कमी होतं तेव्हा त्याचा काय परिणाम होतो, परिणामकारक मागणी जी उद्याची येणारी आहे ती उद्याची परिणामकारक मागणी ही कमी होईल. आणि परिणामकारक मागणी जर कमी झाली तर रोजगारामध्ये घट होईल. आणि हे या एकूण विश्लेषणावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजेच काय की उपभोगावरचा होणारा खर्च वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम, जी बचत म्हणून आपण त्याला संबोधतो, ती बचत
ही गुंतवणुकीत रूपांतरित होत असताना, गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिली असताना ती सर्वच्या सर्व भांडवली वस्तूवर खर्च जर झाली नाही तर गुंतवणूक बचत एवढी होणार नाही. आणि गुंतवणूक बचत एवढी न झाल्यामुळे येणारं उत्पन्न आहे हे कमी येईल. आणि उद्याचं उत्पन्न कमी झाल्यामुळं परिणामकारक मागणीसुद्धा येणारी होणारी कमी राहील. ही यावरून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. परिणामकारक मागणीचा हा महत्त्वाचा घटक उपभोग खर्च. आता परिणामकारक मागणीचा हा दुसरा घटक कोणता आहे महत्त्वाचा, तो म्हणजे गुंतवणूक खर्च. गुंतवणूक खर्च हा सुद्धा परिणामकारक मागणीचा एक महत्त्वाचा घटक. भांडवली वस्तूंची मागणी करणारे उद्योजक, भांडवली वस्तूंची मागणी करणारे कोण असतात? उद्योजक किंवा उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक. हे उद्योजक गुंतवणूक किती करतात? हे उद्योजक गुंतवणूक किती करतात म्हणजेच भांडवली वस्तूवर खर्च किती करतात हे कशावर अवलंबून असतं? सीमांत लाभक्षमता. म्हणजे उद्योजकाची भांडवली वस्तूवरील खर्च करण्याची प्रवृत्ती किंवा गुंतवणूक करण्याची जी मानसिकता आहे ती किती असेल हे कशावर ठरते? तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि व्याजदर. भांडवलाची सीमांत लाभक्षमता काय असेल आणि व्याजाचा दर काय असेल या दोन गोष्टी पाहूनच, या दोन गोष्टीवर अवलंबून उद्योजक उद्याची गुंतवणूक करत असतो. त्यातला पहिला घटक कोणता? भांडवलाची सीमांत लाभक्षमता. भांडवलाची सीमांत लाभक्षमता म्हणजे काय? तर भांडवलाची सीमांत लाभक्षमता याचा अर्थ आहे की हा भांडवली वस्तूपासून अपेक्षित असणाऱ्या प्रतिफलाची अपेक्षा. भांडवली वस्तूपासून अपेक्षित असणाऱ्या प्रतिफलाची अथवा प्रतिफलाचा अथवा लाभाचा दर आणि त्या भांडवली वस्तूच्या पुन्हा स्थापनेसाठी, म्हणजे ती भांडवली वस्तू पुन्हा स्थापनेसाठी येणारा खर्च, त्याला आपण सप्लाय प्राइस. हे जे दोन घटक या ठिकाणी भांडवलाची सीमांत लाभक्षमता ठरवत असतात. आणि म्हणून भांडवली वस्तूवर मिळणाऱ्या लाभातून, भांडवली वस्तूवरून मिळालेल्या ह्या भांडवली वस्तूतून मिळणाऱ्या लाभातून जर आपण घसारा वजा केला, डिप्रिशिएशन जर वजा केले किंवा घसारा, डिप्रिशिएशन किंवा त्याला आपण घसारा असं म्हणू, तो जर वजा केला आणि घसाऱ्याचा दर त्या वस्तूच्या पुरवठा किमतीवरून, आणि हा घसाऱ्याचा दर कशावरून ठरतो? त्या वस्तूच्या पुरवठा किमतीवर आणि एकूण आयुष्यावर. म्हणजे घसारा कसा काढायचा? तर घसारा हा भांडवली वस्तूवर मिळणाऱ्या लाभातून घसारा आपण वजा करतो. परंतु घसारा कसा काढतात? तर घसाऱ्याचा दर हा त्या वस्तूच्या पुरवठा किमतीवर आणि एकूण त्या वस्तूचं आयुष्य यावरून आपण ठरवत असतो. मग उरलेल्या लाभातून, म्हणजे घसारा वजा झाल्यानंतर उरलेला जो लाभ आहे त्या लाभातून व्याज वजा करायचं. व्याज वजा करायचं आणि व्याज वजा केल्यानंतर जे राहील शिल्लक उत्पन्न ते निव्वळ उत्पन्न असेल आणि ते निव्वळ उत्पन्न जितकं जास्त असेल तितकी गुंतवणूक अधिक केली जाईल. म्हणजे या ठिकाणी एकूण उत्पन्नातून भांडवली वस्तूवर खर्च केला म्हणजे गुंतवणूक केली, आणि गुंतवणूक केलेली ही कशावर अपेक्षित अवलंबून आहे? तर सीमांत लाभक्षमता. सीमांत लाभक्षमता म्हणजे भांडवली वस्तू गुंतवून त्यापासून मिळणारा अपेक्षित लाभाचा दर
किंवा भांडवली वस्तूच्या पुनर्स्थापनेसाठी येणारा खर्च, ही भांडवली सीमांत लाभ क्षमतेच्यावर. आणि शेवटी काय, तर भांडवली वस्तूवर जे मिळणारा लाभ आहे. मग आपण गुंतवणूक ज्या उद्योजक करतो, थोडक्यात गुंतवणूक केल्यानंतर तो भांडवली वस्तूवर खर्च करतो, ती त्याची गुंतवणूक असते. आणि ही गुंतवणूक केल्यानंतर त्यातून जे त्याला उत्पन्न मिळतं त्यातून वजा काय करावं लागतं, घसारा आणि व्याज दर. घसारा आणि त्या वस्तू भांडवलावरचं व्याज, ह्या दोन गोष्टी वजा कराव्या लागतात. आणि त्या दोन गोष्टी एकूण या लाभातून वजा केल्या म्हणजे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहतं. आणि हे निव्वळ उत्पन्न जेवढं अधिक असेल तेवढी गुंतवणूक पुन्हा जास्त होईल. म्हणजेच गुंतवणुकीचं प्रमाण कशावर अवलंबून आहे, भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर. भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही कशी ठरली जाते, तर या ठिकाणी भांडवली वस्तूवर मिळणाऱ्या लाभातून घसारा आणि व्याजदर कमी करून त्याची लाभक्षमता आपल्याला काढता येते. आणि त्याला आपण निव्वळ उत्पन्न म्हणतो. हे निव्वळ उत्पन्न जेवढं अधिक असेल तेवढं गुंतवणूक अधिक राहील. म्हणजेच थोडक्यात काय, भांडवलाची सीमांत लाभक्षमता जेवढी जास्त असेल तेवढी गुंतवणूक अधिक असेल. व्याजाचा दर दुसरा घटक आहे गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा. गुंतवणुकीवर ला प्रभाव पडणारा दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे व्याजाचा दर. जशी भांडवलाची सीमांत लाभक्षमता हा महत्त्वाचा घटक आहे भांडवलाची सीमांत लाभक्षमता, तसाच व्याजाचा दर सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तर केन्स यांनी पैशाचा पुरवठा आणि लोकांची रोकड, पैशाचा पुरवठा